त्यांचा जन्म झाला आणि इकडं ऋषमुख पर्वतावर अंजनेच्या पोटी भगवान शंकराचा मूर्तिमंत अवतार श्री हनुमंत रायांचा जन्म झाला। बोलिए हनुमान जी महाराज अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले मोदी। 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 अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले। चैत्र पौर्णिमा सूर्योदयाचा समय आहे आणि महान भगवत भक्त श्री हनुमानजी महाराजांचं प्रागट्य झालं। महाराज ज्यांनी जन्मताच आकाशामध्ये झेप घेतली, त्यांना वाटलं कोणतं फळ आहे। आकाशामध्ये झेपावल्याच्या नंतर इंद्रदेवाने विचार केला, हा जर बालक याने जर गवसणी घातली तर जळून भस्म होईल, म्हणून हातात असणारा दंड इंद्राने आघात केला आणि हनुमानजी परत पृथ्वी तलावर आले। अतुलित बलधामा हो स्वामी तुलसीदास महाराज वर्णन करतात। पवनतय संकट हरणा मंगल मूर्ति रूप। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। अंजनी पुत्र असणारे हनुमानजी महाराज आणि या हनुमानजी महाराजांना देव देवतांनी आशीर्वाद दिले। यशे ठरविला मारुती, यश नावाचा बोल हनुमंतरायांना दिला यश। म्हणून ध्यानात यांचा आपल्या मराठवाड्यामध्ये काही वेळेस अशी म्हण आहे की दरोडा टाकायचं जुन्या काळामध्ये लोकांनी, बरं का, त्यावेळेस हनुमंतरायाचं दर्शन करून दरोडा टाकायला जायचे। मला वाटतं तुम्हाला नावं सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्या इकडे रुक्माजी होऊन गेली। रुक्माजी भोवाळे अंतर्वेदी हे आंध्र प्रदेश पर्यंत दरोडे टाकायचे का? म्हणजे असे लोक देखील हनुमंतरायाचं दर्शन करून कामाला पुढे निघायचे। म्हणून घरी उठल्याच्या नंतर सकाळी सकाळी कधी हनुमंतरायाच्या दर्शनाला येत मंदिरामध्ये। जर जीवनामध्ये हेच संपादन करायचं असेल, संकट निवारण करायचे असतील तर हनुमंतरायाचं दर्शन झालं पाहिजे। जीवनातले संबंध दुःख ज्याच्या कृपेने नाहीशी होतात तो महान भगवत भक्त श्री हनुमंतराय गोस्वामी तुलसीदास महाराज वर्णन करतात। Thank you.
तुलसीदास महाराज वर्णन करतात, महाराज अष्टसिद्धीनो निधी के दाता. तुमच्याकडे अष्टसिद्धी आहे. हो, अष्टसिद्धी. आणि महत्वाचं तुमच्याकडे काय आहे? सिद्धी तर आहेच हो. महत्वाचं आहे राम रसायन तुम्हारी पासा. राम नावाचं रसायन हे तुमच्याकडे आहे. कोणाकडे? ग्रामदैवत हनुमानजी महाराजांच्या दरबारामध्ये कथा चालू आहे. राम रसायन तुम्हारे पासा. आणि महाराज राम नावाचं जे रसायन आहे ना, काही वेगळंच आहे. संबंध भारतवर्ष. मी तर नेहमी सांगत असतो महाराज, भारत ही भूमी प्रभू रामचंद्राची आणि भगवान श्रीकृष्णाची भूमी आहे. भारतवर्ष सामान्य नाही. या भारतवर्षामध्ये माझ्या या दोन महापुरुषांनी, युग पुरुषांनी अवतार धारण केलेला आहे. कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत हा भारत वर्ष आहे. राम रसायन तुम्हारे पास. सतत भगवंताचं चिंतन हनुमंतरायांच्या मुखामध्ये.
राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम श्री राम जय हो थोडं नवीन असल्यामुळे ते तुमचं अंग वळले नाही दुपारी मस्त तुमचा पट्टा चालू होता करायला लावले सगळे पट्टे कापसाचे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय काय केरवाय महाराज केरवाय श्रीराम जय राम जय जय राम 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 माता अंजनीच्या पोटी हनुमंतरायाचा अवतार झाला जर एका दृष्टीनं पाहिलं तर हनुमंतराय मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचे भाऊच आहेत फळाच्या दृष्टीने जर पाहिलं ना परंतु इकडे दास्यत्व निकट हनुमंते पैकेली म्हणून देखील रामचरण हनुमंताला विचारलं महाराज का प्रभू रामचंद्र हनुमंता तुझा माझा काय संबंध आहे संबंध आल्याशिवाय गोष्टी घडत नाहीत दादा संबंध नसेल तर गोष्टी काय संबंध आहे तुमचा आमचा संबंध आहे म्हणून तर गाठी भेटी घडल्या नाही तर जगामध्ये माणसं कमी आहेत का कोण कुणाकडे यायला हनुमंताला विचारलं प्रभूंनी हनुमंता अरे तुझा माझा काय संबंध आहे महाराज हनुमंतराय बुद्धिमता वरिष्ठ मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये बुद्धिमता वरिष्ठ माझ्या प्रभूनं विचारलं आणि हनुमंतराने सरळ सांगितलं भगवान देहदृष्ट्या तोहं दासो देहदृष्ट्या तोहं दासो जीवदृष्ट्या त्वदंशः आत्मदृष्ट्या त्वमेवाहम् इति मे निश्चिता मतिः महाराज देहदृष्टीनं पाहिलं तर मी तुझा कोण आहे देहदृष्ट्या तोहम दासो मी तुझा दास आहे तुम्ही माझे प्रभू आहात स्वामी आहात मालक आहात देहदृष्ट्या जीवदृष्ट्या जर पाहिलं तर मी तुमचा अंश आहे तुम्ही ईश्वर आहात आणि आत्मदृष्ट्या जर पाहिलं आत्मदृष्ट्या तुमेवाहम तू आणि मी एकच आहोत इति मे निश्चिता मती अलौकिक बौद्धिक सामर्थ्य असणारे हनुमंतराय आणि गोस्वामी तुलसीदास महाराजांच्या मुखातून शब्द प्रकट झालेले आहेत महाराज तुलसीदास महाराज बोलून जातात संबंधावर बोलावे भगवान तुम्ही कोण आहात तुलसीदास महाराज बोलतात थोडा नवीन पाहाव एक ओघात आलोय म्हणून बोलावं जेव्हा तुम्ही अत्यंत दयाघन आहात
तू दयालु दीन हो, उदानी हो भिकारी, तू दयालु दीन हो. गोस्वामी तुलसीदास महाराज बोलतात, प्रभू तुम्ही दयाघन आहात, दानी आहात आणि भिकारी तुम्हीच आहात. संबंधावर बोलावं बरं का मी. चौपाई खूप मोठी आहे, 14 चरण आहेत या चौपाई मध्ये. तुलसीदास महाराज बोलतात, प्रभू हनुमंतरायाच्या मुखात ते शब्द येते, तू दयालु दीन हो, उदानी हो भिकारी, तू दयालु दीन हो. तुमचं माझं नातं ना हो, ऐका. तुही मोही नाती अनेक, तुमचं माझं नातं अनेक आहे. पोहे मोहे नाते अनेक, जे तुम्हाला मानायचंय ते माना. पोहे मोहे नाते अनेक, जो चाहिए वो माने, जो तुलसी कृपा, जो तुलसी कृपा, हरि चरण शरण तो मोरो, तू दया